पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर इथे एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि निर्गुण हत्येच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय। या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेनंतर आता पीडित पित्यानं राजकारण्यांना उद्देशून दिलेला एक विनंती आहे। जोपर्यंत माझ्या लेकीला न्याय मिळत नाही आणि नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत सांत्वनासाठी आमच्या घरी येऊ नका, अशा शब्दात पित्यानं आपला संताप आणि दुःख व्यक्त केलाय। पीडित मुलीचे वडील आपल्या चिमुरडीच्या अस्थींचं विसर्जन करण्यासाठी देहू आणि आळंदी इथं गेले होते। विसर्जनाची विधी सुरू असतानाच त्यांना घरी अनेक राजकीय नेते सांत्वनासाठी येत असल्याची माहिती मिळाली। ही बातमी ऐकताच पित्याचा संयम सुटला। त्यानंतर त्यांनी अस्थी विसर्जन केल्यानंतर एक व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओत त्यांनी अत्यंत भावुक होऊन सर्व राजकारण्यांना हात जोडून एक विनंती केली आहे। मी माझ्या मुलीच्या अस्थि विसर्जनासाठी बाहेर असताना मला घरून फोन आले की अनेक राजकारणी सांत्वन करण्यासाठी येते, पण माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे की जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकारण्यांनी आम्हाला भेटायला आमच्या घरी येऊ नये, ही आमची नम्र विनंती आहे। जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोणी लोक असतील ज्यांना आम्हाला भेटायचं असेल आम्ही त्यांना भेटू। जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकारण्यांनी माझ्या घरी येऊन सांत्वन करण्यासाठी येऊ नये, असं पीडित मुलीचे वडील म्हणाले। भोर तालुक्यातील नरसापूर परिसरात एका 65 वर्षीय नराधमानं ओळखीचा फायदा घेत एका 4 वर्षाच्या निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार केला। यानंतर त्या नराधमानं त्या निष्पाप मुलीची निर्गुण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी वेगानं हालचाली करत आरोपीला बेड्या ठोकल्या। हा नराधम कुटुंबाच्या ओळखीचाच असल्यानं परिसरातून अधिक संताप व्यक्त केला जातोय। या घटनेनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। विरोधकांनी गृह विभागावर जोरदार टीका करत आरोपीला तातडीनं फाशी देण्याची मागणी केली आहे। पीडित पित्याच्या या आव्हानामुळे राजकीय वर्तुळात शांतता पसरली असून त्यांच्या शब्दांनी समाजातील संवेदनशील घटकांना विचार करण्यास भाग पाडले। पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींवर पोक्सो आणि खुनाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी जोर धरतीये।